घ्या ना पलीकडे घ्या की त्या साईडनं घ्या ना. इथून जागा आहे का तुमची जायची? थोडी पुढे वळवा ना गाडी. तुमच्यामुळे 5 गाड्या अडकल्यात, पाठीमागे ट्रॅफिक होते. नमस्कार मित्रांनो, तर इथं आपण आत्ता गाडी चालवत आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चौकामध्ये आहोत इथं. तर या चौकामधून आपण राईट घेतला तर आप्पा बळवंत चौकात जातो आणि सरळ गेलो तर स्वारगेटकडे जातो. आणि समोर हे झाड जे आहे त्या झाडाच्या खाली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींचं मंदिर आहे. तर त्या ठिकाणी इथं राईट साईडला आपल्या बॅरिगेट देखील लावलेली, तरी देखील या लोकांनी बॅरिगेटच्या दुसऱ्या साईडनी गाडी पुढे घेतली. रिक्षावाले काका मला ओरडतायत की हॉर्न का वाजवतोयस म्हणून. खरं पाहायला गेलं तर अशा लोकांना हॉर्न न वाजवता खाली उतरून 2 कानाखाली वाजवले पाहिजेत, पण ते अथॉरिटी आपल्याकडे नाही आहे, ते अधिकार आपल्याकडे नाही आहेत. कसं होतं की आपल्या इथं लोक सहन करण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नाही, ना विरोध करू शकतात, ना कधी आपल्या सोबत काही चुकीचं होत असेल तर त्याच्यावरती आवाज उठवू शकत नाही आहेत. असं देखील परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. ऑलरेडी इथं मी आता अर्ध्या मिनिटाच्या आतमध्ये बाहेर निघालो असतो, पण माझे देखील या ठिकाणी 5 ते 7 मिनिटं वायाला गेलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे पूर्ण गाड्या अडकवल्या गेल्यात. आणि उजव्या साईडला बॅरिगेट्स आहेत, एवढी छोटी जागा आहे. समोरचा सिग्नल सुटला आहे म्हणून आपण पाठीमागे असाल, समोरचे जे लोक आहेत ते गेल्याच्यानंतर आपण त्यांच्या बाजूनेच आपल्या बाजूनेच बरोबर पाठीमागे जायचं असतं त्यांच्या मागेच. पण ही छोटीशी गोष्ट न कळाल्यामुळं लोक असे समोर येतात आणि समोर आल्यानंतर आता इथं बघा किती मोठ्या प्रकारे ट्रॅफिक जाम झालेलं आहे इथं. आणि याचं एकमेव कारण असू शकतं की हे असे ड्रायव्हर लोक ज्यांना आकलीच्या मायचा भाग नाही आहे, ना नियमांची चाचपणी केलेली आहे कधी गाडी चालवताना, अशा प्रकारचे लोक आहेत. आता या ठिकाणी जर समजा मी जाणून पण त्यांच्या गाडीवरती गाडी नेऊन आदळली जरी असती ना, तरी त्यांना काहीही बोलता नसतं आलं. आणि माणूस फक्त आपली परेशानी नको व्हायला म्हणूनच माणूस पाठीमागे राहतो. नाही तर एखादा कायदा जर आणला की जर दुसऱ्याच्या साईडमध्ये येऊन जर अपघात झाला आहे असं जर काही असेल तर त्या ठिकाणी संपूर्ण दोष हा जो रॉंग साईडने चालतोय त्याच्यावरती जर ढकलला गेला किंवा त्याच्यावरती जर हे केलं तर लोक सुधारतील. थोडेसे कायद्यामध्ये थोडेसे बदल करण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की रोडवर जे साईन आहेत, रोडची कंडिशन्स आहेत, तर त्याच्यावरतीही काम करण्याची भरपूर गरज आहे. लोकांना हे नॉर्मल वाटतं, पण याच्यामध्ये लोकांचा स्वतःचाही वेळ जातो, पैसा जातो आणि देशाचंही त्याच्यामुळे आर्थिक नुकसान होतं. ते कसं समजा माझ्याकडे जर समजा 10 रुपयाचं फ्युअल आहे तर 10 रुपयाचं फ्युअल मी देशाकडूनच घेणार आहे. आणि त्या 10 रुपयाचं फ्युअल जर माझं काम होण्याच्या अगोदरच मी जर ते जाळत असेल तर त्याच्यात माझी अधोगती होते. आणि माझी अधोगती झाली तर ऑटोमॅटिकच देशाची अधोगती व्हायला सुरुवात होणार आहे. आणि हे माझ्या एकट्याच्या बाबतीत नाही आहे, तर सर्व नागरिकांच्या बाबतीत हा नियम लागू होतो. तर विचार करा, आपण दुसऱ्या वेळेस गाडी चालवत असताना दुसऱ्याच्या बाजूला नाही जायचं, हा छोटासा विचार करा. इथं मी पोलिसांना देखील उतरून बोलवलं होतं, पण पोलीस देखील या ठिकाणी आले नाही, आले पण उशिरा आले. आणि आल्यानंतरही त्यांनी अशा लोकांवरती कारवाई केली नाही आहे. आता तुम्ही राईट साईडला पाहू शकता की इथं बॅरिगेट्स आहेत, बॅरिगेट्सच्या पण राईट साईडनी गाडी घेऊन आलेत हे देखील भाऊ. आणि हे गेलेले तर अजिबात बेअक्ली लोक होते, यांनी तरी ॲटलिस्ट जाण्यासाठी एक लाईन तरी सोडली आहे, पण त्या भावांनी तर अजिबात लाईन सोडली नाही किंवा काहीही केलं नाही. मी खाली उतरून सांगतोय तरी देखील या लोकांनी ऐकलं नाही आहे. तसंच नंतर पोलीस आल्यानंतर देखील गाडी घेऊन पुढं आलेत. आता इथं मी गाडी बंद केली, लॉक केली आणि मग नंतर पोलिसांना बोलवायला गेलो. त्याच्यामध्ये झालं काय की आपल्या गाडीचा कॅमेरा हा बंद झाला आणि त्याच्यामुळे आपल्याला फुटेज नाही भेटू शकलं. तर तिथं थोडंसं माझ्याकडून चुकलं, पण मोबाईल हे ते असल्यामुळं आणि गर्दीच्या ठिकाणी असल्यामुळं मला गाडीच्या खाली उतरायचं होतं. तर मी गाडी लॉक केली आणि लॉक करूनच बाहेर गेलो होतो. थोडं म्हणजे 1 मिनिटच जायचं होतं, पण तरी देखील मी ते काळजी घेतली. शक्यतो काळजी घ्यायची अशी मित्रांनो. जर तुम्हाला कुठं गाडी लावून जायचं आहे तर चालू आणि अनलॉक ठेवून जाऊ नका. आजकाल लोक एवढे विचित्र मानसिकतेचे झालेले आहेत, जर अनलॉक गाडी ठेवली तर तेवढ्या वेळात देखील हात साफ करून निघणारी लोक भरपूर झालेली. दुसरं काही नाही, हे असे मानसिकतेचे लोक वाढले आणि त्याच्यामुळं बेरोजगारी पण वाढली आहे. आणि बेरोजगार काय करतील काय सांगता येत नाही आहे. तरी देखील बघा हा इनोवा क्रेस्टावाला भाऊ समोरच आला आहे. त्यांना पाठीमागच थोडीशी लेफ्टला गाडी जर दाबली असती तर आपल्याही गाड्या पुढे गेल्या असत्या आणि नंतर सिग्नल सुटल्यानंतर ते लाईनमध्ये आले असते.
त्याला पोलिसांना मी बोलवलं, पण यांनी त्याला या एक अशा दंड लोकांवरती द्यावा. फाईन न टाकताच यांना मोकळं सोडलंय. जर यांना फाईन पडला असता, कमीत कमी 500 रुपयांचा तरी फाईन टाकायला पाहिजे होता या ठिकाणी. पण त्या पोलीस दादांनी देखील बघा, काही लोक माणुसकीचे असतात, काही लोक हे करतात. ते बिचारे माणुसकीचे निघाले, त्यांनी सांगितलं, मी सांगितलं, ते आले, त्यांना देखील समजावून सांगितलं. पण अशा लोकांना समजावण्याची आवश्यकता नाही. या लोकांना थोडंसं भुर्दंड बसले पाहिजेत, तेव्हा हे लोक सुधारणार आहेत. असे सहजासहजी सुधारणारे नाही आहेत. त्याच्यात 2 व्हीलरवाले आले आणि 4 व्हीलरवाले देखील आले. आता हा देखील चौक विमाननगरचा आहे मित्रांनो, सिम्बॉयसिस कॉलेजच्या तिथला. तर हे डिवायडर आहे राईट साईडला, एक लेन त्याच्या डिवायडरच्या इकडल्या बाजूला केली या लोकांनी. आणि आपल्याला जाण्यासाठी किती छोटासा रोड ठेवला आहे बघा. आणि याच्यामुळेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की चौकामध्ये ट्रॅफिक होतं, आणि चौकामध्ये ट्रॅफिक झालं की पाठीमागे ते ऑटोमॅटिकच वाढायला सुरुवात होते. तर शक्यतो होईल तेवढं, जर तुम्ही पाठीमागे असाल तर आपल्या समोरच्या गाडीच्या पाठीमागेच थांबा. त्या गाडीच्या राईट साईडने पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही आता ह्या ऑटो रिक्षावाले दादांसारखं जर समोर आलात तर त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम व्हायला तुम्ही कारणीभूत ठरता, आणि जेवढा वेळ लागायचा तेवढ्या वेळापेक्षा जास्त वेळ लागतो. आणि जो नियमात चालतो तोच माणूस अशा लाईनमध्ये अडकला जातो, आणि जो वेड्यासारखा चालतो तो पुढं जातो. तर हे जर होऊ द्यायचं नसेल तर हे जे वेड्यासारखे चालणारे लोक आहेत, या लोकांना जागच्या जागेवरती आपण विरोध केला पाहिजे. त्या लोकांचा विरोध केला तरच हे लोक कमी होतील. आता या ठिकाणी पहा, आपण लाईनमध्ये चाललो आहोत, एकदम लाईनमध्ये चालवत असताना गाडी, आता आपल्या पुढे पाहू शकता इथं चौक आहे मित्रांनो, राईट साईडला, लेफ्ट साईडला सॉरी, डिवायडर दिसत असेल तर रिक्षावाल्या दादांनी काय करायला पाहिजे होतं, समोर येऊन, मी इथं थांबलो असतो, त्यांनी जर इथून वळण घ्यायले असते पोलोच्या पाठीमागून तर मी त्यांना जागा दिली असती वळण घेण्यासाठी. का तर ते राईट वळण घेणार आहेत, आणि त्या ठिकाणी दोन्ही लाईन क्लिअर होतात जर त्यांना जर जागा दिली तर. आता या ठिकाणी तुम्ही समोरचं संभाषण घ्या ना, पलीकडे घ्या की, त्या साईडनं घ्या ना. इथून जागा आहे का तुमची जायची? थोडी पुढे वळवा ना गाडी. तुमच्यामुळे 5 गाड्या अडकल्यात, पाठीमागे ट्रॅफिक होते. अहो, इंडिकेटर दिल्याशी इथून वळायचं असतं का? थोडं चौकात जावा ना. रिव्हर्स टाका आणि घ्या पाठीमागे गाडी. रिव्हर्स टाका आणि घ्या पाठीमागे गाडी. नाही गाडी पुढे जाणार. रिव्हर्स टाका आणि पाठीमागे घ्या गाडी. त्या साईडनं जावा पुढं, त्या साईडनं जावा पुढं. काय आपण पण तसं वागायचं म्हणलं काय, कंटिन्यू आपल्याला हे करायचं असतंय. हा, अहो काका, तुम्ही तुमच्या चौकातून वळा ना. इथून कशाला वळताय? कशाला गाड्या आहेत? तुम्ही तेवढं फक्त 2 सेकंद तिकडून गेले असते ना तर झालं असतं. मी बघितलंय तिकडून, हो, लांबून बघतो मी तुम्हाला, पण तुम्ही काय केलंय ते. 1 सेकंड का भी टाइम नहीं लगता इधर से चला हाँ ना, वो भी निकल जाता, ये भी सब निकल जाते. इतना इजी हो गया फिर भी